प्रिय स्वामी भक्तांनो, कसे आहात? श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ यांचा तारक मंत्र तुम्ही माझ्यासोबत जर ऐकलात किंवा म्हणलात तर तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील आणि तुम्हाला आयुष्यात कशाचीही कमी पडणार नाही. कारण स्वामींचा हा मंत्र म्हणल्यावर स्वामी आपल्या भक्तावर कृपा करत असतात. आणि आता हा मंत्र आपण आजच्या या व्हिडिओमध्ये म्हणूयात. पण त्याआधी आपण जर खरंच स्वामीवर भक्ती करत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपण स्वामींशी संबंधित असाच कंटेंट या चॅनलवरती आणत असतो. तर मित्रांनो, हा मंत्र तुम्हाला पूर्ण ऐकायचा आहे. कारण अर्धवट सोडलेला मंत्र स्वामींना आवडत नाही आणि स्वामींना कोणताच मंत्र अर्धवट सोडलेला आपल्या भक्तांनी आवडत नाही. त्यामुळे हा मंत्र माझ्यासोबत संपूर्ण म्हणायचा आहे किंवा तुम्ही जर हा मंत्र नुसता ऐकला तरीही चालेल. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना. तर्क्य अवधूत हे स्मरण अखंड ठेव रे मना. निरंतर नाम स्मरता स्वामी धावती रे मना. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय रे मना. सोये भक्त प्रारब्ध घडवी हीच खरी ओळख मना. आज्ञेविन काळ ना कोई आला परलोकी रे मना. परमसमर्थ गुरु स्वामी ठेवती पाठीशी रे मना. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. मित्रांनो, हा स्वामींचा तारक मंत्र आहे. आता आपण या मंत्रात स्वामी नेमकं काय म्हणतात ते आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा मंत्र पूर्णपणे या मंत्राचा अर्थ तुम्हाला समजून घ्यायचा आहे. कारण मुखाने मंत्र म्हणला आणि त्याचा अर्थ समजला नसेल तर काहीच फायदा नाही. म्हणून तुम्हाला हा मंत्राचा अर्थ माझ्यासोबत पूर्ण समजून घ्यायचा आहे. मित्रांनो, कधी तुम्हाला असं वाटतं का की मन सतत घाबरतंय, काहीतरी चुकीचं होईल, काहीतरी बिघडेल, भविष्यात काय होईल याची भीती, लोक काय म्हणतील याची चिंता आणि या सगळ्यात आपण स्वतःलाच हरवून बसतो. पण मित्रांनो, हा मंत्र आपल्याला हा शिकवतो की निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. मित्रांनो, ही फक्त ओळ नाही, हे तुमच्या मनाला दिलेला आदेश आहे. निशंक म्हणजेच कोणतीही शंका नाही. कारण शंका ही भीतीची आई आहे. जिथे शंका येते तिथे आत्मविश्वास निघून जातो. आणि निर्भय म्हणजे भीतीचा पूर्णपणे अभाव. मित्रांनो, हा मंत्र तुमच्या मनाला सांगतोय की तू घाबरू नकोस, कारण तू एकटा नाहीस. प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना. मित्रांनो, इथे सर्वात मोठा आधार दिला आहे. आपण कितीही कमजोर असलो, कितीही अडचणीत असलो तरी आपल्याशी एक प्रचंड शक्ती उभी असते. ही फक्त श्रद्धा नाही, ही एक जाणीव आहे की कोणीतरी आपल्याला सतत पाहतंय आणि आपल्याला सांभाळतंय. अतर्क्य अवधूत हे स्मरण अखंड ठेव रे मना. मित्रांनो, अतर्क्य म्हणजे ज्याला तर्काने समजावता येत नाही आणि अवधूत म्हणजे जो सर्व मर्यादा पलीकडचा आहे. मित्रांनो, स्वामीचं स्वरूप असंच आहे. ते लॉजिकमध्ये बसत नाही, ते अनुभवात येतं. म्हणून हा मंत्र सांगतो, तुला सगळं समजलं पाहिजे असं नाही, फक्त स्मरण ठेव, पण अखंड ठेव. निरंतर नाम स्मरता स्वामी धावती रे मना. मित्रांनो, ही ओळ खूप गूढ आहे. कारण इथे एक वचन आहे, जर तू सतत नाव घेत राहिलास तर स्वामी धावतात. म्हणजे काय? म्हणजे संकट येण्याआधीच संरक्षण, दुःख येण्याआधीच आधार. तुम्ही त्यांना हाक मारण्याच्या आधीच ते तुमच्याकडे येतात. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय रे मना. मित्रांनो, जिथे स्वामी आहेत तिथे काही कमी असू शकतं का? पैसा, यश, सुख हे सगळं नंतर येतं. पण जिथे शांतता आहे तिथे सगळं आहे. मित्रांनो, हा मंत्र आपल्याला सांगतो, जर स्वामी तुमच्या सोबत असतील तर तुम्हाला अजून काय हवं आहे. सोये भक्त प्रारब्ध घडवी हीच खरी ओळख म्हणा. मित्रांनो, आपण अनेकदा म्हणतो की हे माझं नशीब आहे. पण मित्रांनो, हा मंत्र आपल्याला सांगतो, स्वामी स्वतः तुमचं प्रारब्ध घडवू शकतात. म्हणजेच तुमचं भविष्य फिक्स नाही, ते बदलू शकतं. मित्रांनो, श्रद्धा आणि नामस्मरणाने आज्ञेविना काळ ना नेई त्याला परलोकी रे मना. मित्रांनो, ही ओळ खूप शक्तिशाली आहे. काळ म्हणजे मृत्यू, वेळ
पण हा मंत्र सांगतो स्वामीच्या भक्ताला त्यांच्या परवानगीशिवाय काळही स्पर्श करू शकत नाही. ही फक्त गोष्ट नाही, हा विश्वास आहे जो भीती संपवतो. परमसमर्थ गुरुस्वामी ठेवती पाठीशी रे म्हणा. मित्रांनो, शेवटची ओळ म्हणजे संपूर्ण सार. मित्रांनो, स्वामी समर्थ म्हणत आहेत, आज जे तुमच्या पाठीशी आहेत, तुम्हाला पुढे काय होईल माहिती नाही, पण एक गोष्ट नक्की आहे, तुम्ही एकटे नाहीत. मित्रांनो, हा मंत्र रोज म्हणा, पण फक्त शब्द म्हणून नाही, भावनेने म्हणा, विश्वासाने म्हणा. कारण एक दिवस असा येईल जेव्हा तुमचं मन खरोखर निर्भय होईल आणि तेव्हाच तुम्हाला कळेल की हा मंत्र फक्त ऐकण्यासाठी नव्हता, तो जगण्यासाठी होता. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आत्ताच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच आपले यूट्यूब चॅनल नामस्पंदनला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मित्रांनो, आपण इथे असाच स्वामी रिलेटेड कंटेंट आणत असतो. आणि मित्रांनो, जाता जाता तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या शेवटी एक कमेंट करायची आहे, श्री स्वामी समर्थ. कारण मित्रांनो, ही तुमची कमेंट श्री स्वामीचरणी अर्पण होणार आहे. आणि तुमचं जे काही दुःख आहे ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे, जेणेकरून हे तुमचं दुःख स्वामी लवकरात लवकर ऐकतील आणि तुम्हाला योग्य तो म्हणजे निर्णय देतील. म्हणून मित्रांनो, तुम्हाला श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायची आहे. मित्रांनो, भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.